जसा शेतकरी कष्टाला लागलाय, कष्ट करायला लागलाय, असं कधी तुम्हाला कोणाच्या शेतकऱ्याच्या शब्दातून जाणवलं का की बाबा तुझे शब्द अतिशय एकदम कठोर झाले? तर अजिबात नाही का नाही. तर कधी ते असा कठोरपणे कधी कोणाला बोललाय काय? अजिबात नाही. त्याला जरी भाव पडलेला असला, काय झालेला असला, तर ते फिरशे अजून दुबारा तो प्रयत्न करतो, फिरशे दहान आणतो, फिरशे अजून जी काय त्याला जे विकायचं आहे माल ते आलेल्या भावात देतो. म्हणजे राव एवढं सामंजस्यपणा, एवढा ही करून जर तुम्ही शेतकरी लोकाला वर्गाला जर तुम्ही त्याला सपोर्ट जर करत नसाल, तर मग त्यांनी जे काय कष्ट करून जे काय पिकवलेला माल आहे, तुमच्या जे दररोजच्या जीवनामध्ये ज्या अन्नाची गरज पडते, जे तुम्ही खाता, त्याचा अपमान केले का आहे का नाही राव? मग तुम्ही शेतकरी वर्गाला कितीतरी पटीनं सपोर्ट करायला पाहिजे, कितीतरी पटीनं. मला तर असं वाटतं, म्हणजे एक वेळेस माझ्या हा विचार मनात येतो की काय बाबा शेतकरी वर्गाला का सपोर्ट का मिळत नाही? एवढं ह्या असल्या एवढ्या टेम्परेचरमध्ये काम करायचं म्हणजे काय सुखसुखी आहे का? इझिली होतं का? भले मी म्हणतो जरी समजा बाकीच्या ठिकाणी बी माइंडचा डोक्याचा वापर होत असला, पण शारीरिक कष्ट पण आहे ना राव शेतीत. तिथं पण आहेच आहे, नाही असं नाही. पण जे काय कष्टाची भूमिका आहे, जी शरीराची झीज होती ती त्याला त्याच्या म्हातारपणात त्याला जाणवत असते चांगले. बसता उठताना बसा येत नाही, उठा येत नाही, वाकून चालावं लागतं ह्या गोष्टी पुढं. कारण मी आमच्या आईबापाच्या किंवा आजोबा पंजोबाच्या जे काय गोष्टी म्हणजे अनुभवले त्या जवळनं, त्या गोष्टी मला जाणवते त्या की बाबा नेमकं कष्टामुळं म्हणजे शरीराला जास्त कष्ट लागल्यामुळं नेमकं त्याच्या शरीराची अवस्था काय होते. मी म्हणतो बाकीचे बी कष्ट करते ते नाही असं नाही, मी त्यांना नावं ठेवत नाही. परंतु जो काही शेतकरी राजा आहे, बळीराजा आहे, त्याच्या कष्ट करणाऱ्या माणसाला सपोर्ट सिस्टीम जी काय आहे, तुम्ही बघणारे प्रत्येक माणूस शेतीच्या निगडीत सगळ्या माणूस प्रत्येक माणूस येतो का नाही? प्रत्येकाला गरज पडते का? अन्नाची, निवाऱ्याची सगळ्याला गरज पडते. मग का बरं तुम्हाला वाटत नाही की शेतकऱ्याला पुढं यावं, शेतकऱ्याचं भलं व्हावं किंवा त्याला सपोर्ट मिळावा असं तुम्हाला वाटत नाही का? आहे का नाही ग? काय म्हणायचं तुला? बरोबर आहे का नाही? तर बघा मग तुम्हाला जर वाटलं बाबा शेतकरी बळीराजा ज्याला उठाय बसायची पंचायत होती त्याच्या म्हातारपणाच्या काळामध्ये, तर त्यासाठी तो एवढा झगडत असतो, ज्या आलेल्या भावात देतो, ती मस मागणी करतो, पण त्याचा भाव भेटत नाही ना. मग तरी पण तो विकतोच ना. मग त्यासाठी तुमचं बी कर्तव्य आहे ना की बाबा त्याला बी काहीतरी कुठंतरी तुमचा हातभार लागावा, तुमचा आशीर्वाद मिळावा. तो जसा तुम्हाला देतो आशीर्वाद तसा तुमचा पण त्याला मिळावा ना. का असं काय आहे की फक्त शेतकऱ्यानेच द्यायचं आहे, बाकीच्या त्याला काय द्यायचं नाही? मग असं नाही ना. तो देतोय म्हणल्यावर त्याला बी माघारी परतफेड झाली पाहिजे.